पिस्तूल असती तर 6 बंडखोरांना गोळ्या घातल्या असत्या, मात्र पिस्तूल नसलं तरी जोडे मारल्याशिवाय गप्प बसणार नाही अशी धमकी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नांदेडच्या उपजिल्हा प्रमुखांनी दिली. ठाकरेंच्या शिवसेनेत पुन्हा एकदा फूट पडली आणि कडवट शिवसैनिक चांगलेच आता आक्रमक झालेत. रस्त्यावर उतरून या 6 खासदारांच्या विरोधात आंदोलनं सुरू झालेली आहेत. ते ठाकरे सेनेचे देगलूरचे उपजिल्हा प्रमुख महेश पाटील यांनी अत्यंत आक्रमक अशी ही प्रतिक्रिया दिली आहे. ज्यांना जायचं त्यांनी जा असं म्हणण्यापेक्षा गद्दारांना तुडवा असे आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी द्यावेत असंही महेश पाटील म्हणाले. ज्यांची अवकात नसताना निवडून आले आणि ते सुद्धा ज्यांची अवकात नव्हती ते सुद्धा या ठिकाणी गद्दारी करून शिवसेनेच्या पाठीत वार केले. अशा गद्दारांना जे आनंद दिघे साहेब म्हणत होते गद्दारांना माफी नाही, गद्दारांना सजा दिलीच पाहिजे, त्या ठाण्यामधून त्या गद्दारीचं केंद्रबिंदू या ठिकाणी हालत आहे. अशा गद्दारांना गाडलं पाहिजे, जमिनीत गाडलं पाहिजे. जर यदा कदाचित माझ्या हातामध्ये जर माझ्याजवळ जर पिस्तूल राहिली असते, मी माझ्या कुटुंबाचा पर्वा न करता, माझ्या घरदाराचा पर्वा न करता त्या सगळ्या गद्दारांना एका लाईनीमध्ये उभा करून सगळ्यांना या ठिकाणी ठार केलं असतं आणि या गद्दाराला याच महाराष्ट्राच्या या संतांच्या भूमीच्या मातीमध्ये गाडलं असतो. पण दुर्दैवानं माझ्यापाशी आज या ठिकाणी पिस्तूल नाही. पण यदा कदाचित ते जे माझ्या समोर जर आले, निश्चितच मी पायातला जोडा काढून त्यांच्या थोबाडावर मार अशा या ठिकाणी स्वस्त बसणार नाही. आणि उद्धव साहेबांना सुद्धा माझी विनंती आहे, ज्याला जायचं त्याला जा असं म्हणू नका. ज्यांना जातील त्याला या ठिकाणी तुडवा, गाडा असं तुम्ही आदेश द्या.